नव्या दिवसाची नवी बातमी। खराडी भागातील एका हॉटेलमध्ये तोडफोड करणाऱ्या मद्यधुंद तरुणाला पोलिसांनी अटक केली। त्याने हॉटेलमधील कामगाराला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली। या प्रकरणी आतिश बाळासाहेब भगत वय वर्ष 32 राहणार खराडी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत हॉटेलमधील कामगार नीरज कमलेश गौतम वय वर्ष 19 राहणार पाटील बुवानगर खराडी यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खराडीतील जेन्सर IT पार्क परिसरात एक हॉटेल आहे। हे हॉटेल इराणी चहासाठी प्रसिद्ध आहे। मंगळवारी दिनांक 30 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास भगत हॉटेलमध्ये आले। हॉटेल उशिरापर्यंत का सुरू ठेवली अशी विचारणा करून त्यांनी कामगार निलेश गौतम यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली। त्याने हॉटेल बंद करण्यास सांगितले। नीरजने हॉटेल मालक निलेश गुरव यांच्याशी संपर्क साधला। मद्यधुंद तरुणाने हॉटेलमधील साहित्याची तोडफोड करून शिवीगाळ केली। घाबरलेल्या नीरजने या घटनेची माहिती गुरव यांना दिली। पोलिसांना कळवण्यात आले। त्यानंतर भगत यांना ताब्यात घेण्यात आले असून ससून रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। भगत याला अटक करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक सावन आवारे पुढील तपास करीत आहेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।